त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांची पत्रकार परिषद सुरूच आहे। पत्रकार परिषदेकडे आपण पुन्हा येऊच या। मात्र सध्या जे नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांचं मतदान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे त्या अनुषंगाने आपण बातम्या जाणून घेतोत। या निवडणुका जर पुढे ढकलण्याचा निर्णय घेताय तर निवडणुका घेताच कशाला असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय। देशाच्या लोकशाहीला सर्व स्वायत्त संस्था चारी दिशेला ओढत असल्याचाही खोत यांनी आरोप केलाय। महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतमोजणीला न्यायालयानं 21 डिसेंबरपर्यंत घेण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे। खऱ्या अर्थानं आज या देशामध्ये ज्या काही सगळ्या स्वायत्त संस्था जितक्या म्हणून आहेत ते न्यायदानापासून ते निवडणूक आयोगापर्यंत अगदी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, सरकार आहे, हे सगळेच आता मर्यादा ओलांडून खऱ्या अर्थानं काम करायला लागलेले आहेत आणि यामुळं जनतेच्या विश्वासाला कुठंतरी तडा जात आहे याचं भान खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये या स्वायत्त संस्थांना कोणालाच राहिलेली नाही। ही खेदजनक बाब आहे। तुम्ही एका बाजूला निर्णय पुढे ढकलता निवडणुकीचा जाहीर करायचा, मग निवडणुका घेताच कशासाठी? जनतेचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेळ खर्च होत आहे, आर्थिक बोजा जनतेवर पडत आहे, कारण जनता त्यात गुरफटून राहते। वैचारिकता सगळी आम्ही मतदान केलंय त्यामध्ये काय होणार, कोण निवडून येणार, या सगळ्या चर्चामध्ये त्याची वैचारिक भूमिका त्या भोवतीनं फिरत राहते आणि त्याचा परिणाम हा खऱ्या अर्थानं कौटुंबिक होत असतो, आर्थिक भार तिथं निर्माण होत असतो आणि म्हणून। आणि यानंतरची बातमी सिंधुदुर्गातली आहे। सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरण गेले काही दिवस सातत्यानं तापल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र काल ज्यावेळेला मतदानाच्या काही तास आधी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी एक गाडी पकडली होती, ज्या गाडीमध्ये काही गोष्टी सापडलेल्या होत्या, रक्कम सापडलेली होती आणि ती गाडी भाजपच्या एका व्यक्तीची असल्याचा आरोप झालेला होता। याच अनुषंगाने आता निलेश राणेंनी भाष्य केलेलं आहे। निलेश राणे